जय हरी माऊली. आपण सध्या आलो आहोत आरण या ठिकाणी. संत शिरोमणी सावता माळी यांचा आज 731वा संजीवन समाधी सोहळा आहे. या निमित्ताने भाविकांनी खूप अशी गर्दी केलेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे संत सावता माळी यांचे सुंदर असं मंदिर आहे. संत सावतामाळी महाराजांनी आपल्या भक्ती, कष्ट आणि सेवाभावातून कर्म करताना विठ्ठल भक्ती कशी करावी याचा सुंदर संदेश समाजाला दिला आहे. आज संपूर्ण अरण नगरी ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल या जय घोषाने भक्तिमय झाले आहे. दूर दूरहून आलेले वारकरी, भाविक आणि दिंड्या यामुळे संपूर्ण परिसराला जणू भक्तीचा सागरच प्राप्त झाला आहे. या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन संत सावतामाळी महाराजांचे दर्शन घेणे म्हणजे आपल्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, शेतामध्ये राबताना, कष्ट करताना आणि रोजच्या जीवनातही विठ्ठलाचे नामस्मरण करता येते, हीच त्यांच्या भक्तीची सुंदर शिकवण आहे. श्री क्षेत्र अरण येथे संत शिरोमणी सावतामाळी महाराजांचा मुख्य संजीवन समाधी सोहळा दरवर्षी आषाढ कृष्ण चतुर्दशी या तिथीला असतो. हा सोहळा आषाढी एकादशीच्या वारीनंतर साधारण 15 दिवसांनी येतो. या दिवशी दुपारी ठीक 12 वाजता समाधीवर फुलांचा वर्षाव केला जातो. विठ्ठलाच्या पादुका आणि सावता महाराजांची भेट हा या सोहळ्याचा सर्वोच्च क्षण असतो. या ठिकाणी भक्तिमय वातावरणात पुष्पवृष्टी झालेली आहे. संत सावता महाराज यांच्या मंदिराला सुंदर अशा फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. मंदिराच्या आत येताच आपल्याला संत सावता महाराज यांच्या समाधीचे दर्शन होते. फुगडी खेळताना भक्तजनांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत आहे. टाळ मृदुगांचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि भक्तीच्या रंगात रंगलेले वारकरी. अरण नगरीतील हे भक्तिमय वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न होते. आपण आता
संत सावता महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत. संत सावता महाराजांची हीच ती विहीर, ज्या विहिरीतून संत सावता महाराज आपल्या शेतीला पाणी देत असत. अशा या भक्तिमय वातावरणातील संत सावता माळी महाराज संजीवन समाधी सोहळ्याचा हा सुंदर अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी माऊली.